उपवास आहे आणि भजी खायची इच्छा झाली आहे, तर मग ही उपवासाची भजी. त्या अगोदर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे उपवासाची भजी कशी करायची हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्की पहा. यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून घेतलेले आहेत. तुम्हाला जर साल काढायची नसेल तरीही चालणार आहे. आपण ज्या पद्धतीने कांदा भजीसाठी कांदा बारीक स्लाइस करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे बटाटे स्लाइस करून घ्यायचे आहे. जेवढे शक्य असेल तितके हे बटाटे बारीक कापायचे आहे, म्हणजे आपली भजी कुरकुरीत होतात. सर्व बटाटे कापून झाल्यावर याला आपण पाण्यामधून धुवून घेऊया, म्हणजे याचा सर्व स्टार्च निघून जाईल. ही बटाटी आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचे आहे. पिठामध्ये मी शिंगाड्याचे आणि राजगिऱ्याचे पीठ घेणार आहे. इथे मी 2 टेबलस्पून राजगिऱ्याचे पीठ आणि 2 टेबलस्पून शिंगाड्याचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही नुसत्या शिंगाड्याच्या पिठाचेही करू शकता. आता यामध्ये मी बारीक वाटलेली 1 चमचा मिरची घेतलेली आहे. ही मिरची तिखट आहे आणि चवीपुरते मीठ. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर जिरे खात असाल तर नक्की यामध्ये ॲड करा. आम्ही वापरत नाही त्यामुळे मी नाही ॲड करणार. आता हे पीठ आपल्याला थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचे आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्या. आता मी भज्यांसाठी तेल तापवायला ठेवलेले आहे. यामध्ये आपण ही भजी सोडायची आहे. ही भजी आपल्याला मंद गॅसवर छान तळून घ्यायची आहेत. ही भजी खूप क्रिस्पी होतात. 3-4 मिनिटांनी आपली भजी छान गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. याला अजून 1-2 मिनिट व्यवस्थित तळून घेऊया, म्हणजे आपली भजी जास्त कुरकुरीत होतील. इथे भजी तळून झालेली आहेत. हे आपण काढून घेऊया. यामध्ये आपण सोड्याचा वापर न केल्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत, पण कुरकुरीत नक्की होतात. मग आज महाशिवरात्रीच्या उपासाला ही कुरकुरीत छान अशी भजी नक्की करून पहा आणि चहाबरोबर एन्जॉय करा. आणि नेहमीप्रमाणे रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ही रेसिपी करून पाहिल्यावर मला कमेंट करून कळवा. थँक्यू.